ऑडीज म्हणजे सर्वच आहे. त्यांनी मला जॉब दिला, मेन म्हणजे मला स्किल्स त्यांनी माझे डेव्हलप केले. सो हॅलो अँड वेलकम टू ऑडी सक्सेस स्टोरी. तर आज आपल्याकडे सिद्धार्थ बनकर आलेले आहे, ज्यांनी आज IT मध्ये एंटर केलेले आहे ॲज अ फुल स्टॅक कोर्स करून. तर आपण जाणून घ्या त्याची ही फुल स्टॅकची जर्नी. तर हाय सिद्धार्थ, कसं आहेस? मस्त सर, तुम्ही कसं? मस्त, मी पण. कसं वाटतंय? एक नंबर. प्लेस झालोय आता तुमच्याकडे. मग थोडं आपल्याला ब्रीफ करणं, लाईक तुझं नाव, कुठे राहायचं, काय एज्युकेशन? तर माझं नाव सिद्धार्थ बनकर, मी पेन रायगडवरून येतो. तर माझं काय आता BSc झालं, MCA झालं, जॉब भेटत नव्हता, म्हणलं आता कुठला तरी कोर्स करावा. तर मी आयशा मॅमला भेटलो, एन्क्वायरी टाकली, त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मॅम बोलल्या व्हिजिट द्यायला आहे. मग काय भेटायला आलो, तुमच्याशी भेटलो. आता जेव्हा आपण भेटलं, पण तुला ऑडीज कसं भेटलं? ऑडीज सर्च मारलं गुगलवरती, फर्स्ट तुमचंच नाव आलं, एवढे फेमस. आता जसं तुम्ही एवढं मेहनत करून प्लेस होतात म्हणून फेमस होतं, नाही? आता जस्ट एक सिम्पल लाईक जेव्हा ऑडीज भेटला तेव्हा तू फुल स्टॅक हा कोर्स पॅशन होतं की कोणी तुला सांगितलं? नाही, माझं मेन म्हणजे माझं पॅशनच होतं. मला कोडिंग मध्येच घुसायचं होतं, कारण की सुरुवातीला जरी फ्रेशर्सला प्रॉब्लेम असतील त्यासाठी पण लाईफ सेटल आहे त्याच्यानंतर. मग त्यासाठीच म्हणलं जाऊन बघावं कसं काय. आता मग जेव्हा तू डिसाईड केलं, स्वतःहून कधी इंटरव्ह्यूज दिलेले मार्केटमध्ये? इंटरव्ह्यूज द्यायला पहिले शॉर्टलिस्ट होत नव्हतं, इथनं सुरुवात आहे माझी. मग नंतर जेव्हा आपल्या ऑडीज मध्ये आला, एनरोल केलं, मग त्यानंतर तुला ट्रेनिंग कशी वाटली? ट्रेनिंग मला स्वराज सरांनी ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग म्हणजे सरांनी आम्हाला जे रिअल प्रोजेक्टवर जेवढं लागतं कंपनीत गेल्यावर ते आम्हाला पूर्ण नॉलेज दिलं. प्रॅक्टिकल सोबत त्यांनी आम्हाला थेरॉटिकल पण दिलं, इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचे आमच्याकडे टेस्ट करून घेतल्या. त्यात जरी काय आम्हाला प्रॉब्लेम आले तरी ते सरांनी आमच्याकडे सॉल्व्ह करून घेतले, आम्हाला गाईड केलं, तुम्हाला हे करावं लागेल, असं प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावं लागते, लॉजिक बिल्डिंग असं करावं लागेल, सगळं आम्हाला सरांनी नॉलेज दिलं. आता तू पर्सनली किती प्रोजेक्ट्स बनवले? पर्सनली तसं बघायला गेलं तर मी 2 ते 3 प्रोजेक्ट पूर्ण बनवलेत, आणि त्यातल्या क्रोमा क्लोन हा माझा फर्स्ट प्रायोरिटी होते सध्या. आता जेवढं हे प्रोजेक्ट बनवतो आपण, जेवढं प्रॅक्टिस करतो, तू किती प्रॅक्टिस केली त्याच्यामध्ये? प्रॅक्टिस म्हणजे मी बघायला गेलो तर पूर्ण दिवस राहता त्यातच घालवलंय, त्याशिवाय ऑप्शनच नाही. कारण की हे असं कोणी पण केलं होऊन झालं तसं नसतं. प्रेशर म्हणलं तुम्हाला तुम्हाला 4 गोष्टी त्या एक्स्ट्रा विचारणार, ते तुम्हाला प्रॉपर डीप मध्ये आल्या पाहिजे, नाही तर तुम्ही वरवर नॉलेज घेणार जाणार, त्याला काय अर्थ नाही. सगळ्यात मेन क्वेश्चन येतो, जे सगळ्यात स्कॅरी पार्ट बोलतो आपण फुल स्टॅकचा, प्लेसमेंट्स कसं आहे. आता तुम्ही जर तुमचे 100% एफर्ट्स दिले तर तुम्हाला प्लेसमेंट भेटणार आहे. तुम्ही उठला सुटला बोलला की बाबा ठीक आहे करून जाऊ, थोडं बेसिक नॉलेज आहे, काय नाही. प्लेसमेंटसाठी जर तुम्हाला कोर्स चांगला भेटला, इन्स्टिट्यूट चांगलं भेटलं, तर तुमचं 100% प्लेसमेंट होणारच आहे. तुझं प्लेसमेंट जर्नी कशी होती? प्लेसमेंट जर्नी म्हणजे एक नंबर. मॅमनी वगैरे पूर्ण सपोर्ट केला. 1 नाही इंटरव्ह्यू झाला, 2 नाही क्लिअर झाले, 3ऱ्यात झालं माझं, तरी त्यांनी त्यात झालं तरी त्यांनी मला अजून कॉल प्रोव्हाइड केले. पूर्ण म्हणजे 100%. जर आपण आपलं 100% दिलं तर तुम्हाला कोर्स म्हणून तुम्हाला 100% भेटणार तुमच्याकडे. मग आता जसं की तुझं झालंय, मग आता तू दुसरे जे मार्केटमध्ये ज्या फिरतात आहे IT मध्ये, फुल स्टॅक मध्ये, ज्यांना करिअर करायचं आहे, त्यांना एक सर्टन काही टिप्स देऊ शकतो? टिप्स म्हणजे जर तुम्हाला खरंच स्टॅक मध्ये जायचंय तर एफर्ट्स घेतले पाहिजे, आणि नुसतं कोर्सच्या नावावर डिपेंड नाही राहिला पाहिजे. जेव्हा ते आपल्याला बोलले 100% गॅरंटी देणार, तसं नसतं जॉब. तुम्ही जर तुमचे 100% दिले, दिवस रात्र मेहनत केली तरच तुम्हाला जॉब भेटणार. आता त्यांनी जर तुम्हाला 100 वेळा म्हणलं बाबा ठीक आहे आम्ही तुला देऊ, आम्ही तुला, पण इंटरव्ह्यू तुम्हाला क्रॅक करायचं. म्हणजे जे काय आहे ते तुमच्यावर आहे. ते तुम्हाला जर तुम्ही 100% दिले, ते तुम्हाला पूर्ण त्यांचे 100% देणार, तुम्हाला प्लेस करूनच टाकणार. मग आता एक लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऑडीज फॉर यू? काय तुझ्याकडे ऑडीज म्हणजे सर्वच आहे. त्यांनी मला जॉब दिला, मेन म्हणजे मला स्किल्स त्यांनी माझे डेव्हलप केले, त्याशिवाय मी कायच नव्हतो. आता मी आलतो युट्यूबवरनं शिकून, पण काय नसतं ते. थँक्यू एवढा टाइम दिल्याबद्दल आणि इथे आल्याबद्दल. काय सर, तुमच्यासाठी टाइमच टाइम. मेन म्हणजे तुमचा हात आहे माझ्या मागे. काय नाही, आपण पुढे पण अजून चांगलं ग्रो करू, एक्सपिरियन्स घे, आपण चांगलं हायर पॅकेज वर पण जाऊ, सगळं चांगलं करू. नक्की नक्की नक्की. तर हे आपले सिद्धार्थ बनकर ज्यांनी नुकतंच आपलं फुल स्टॅक मध्ये जर्नी मध्ये एंटर केलंय, त्यांनी त्यांची आपली जर्नी शेअर केली आहे. तर त्यांना पण माहिती आहे किती डिफिकल्टीज आहे फुल स्टॅक मध्ये एंटर करण्यासाठी. तर ती डिफिकल्टीज त्यांनी तुमच्या समोर ठेवल्या, त्याचे आन्सर्स तुम्हाला केले. तर प्लीज ते फॉलो करा, जेणेकरून तुमचं पण IT जर्नी तिथून चालू होईल. थँक्यू.